प्रभू शेळके आमच्या गावचा सर्वसाधारण माणूस आहे, पण तो बिग बॉसमध्ये गेला आम्हाला खूप आनंद वाटतो. प्रभू शेळके हा वलखेडची आन बान आणि शान आहे. की एक खुदकरू मुलगा त्याच्या स्वतःच्या मेहनतीनं इथपर्यंत पोहोचला आहे आणि गावाला त्याच्याबद्दल खूप अभिमान पण वाटतोय. प्रभू शेळकेचा आजार आहे. प्रभू शेळकेला महिन्याला 15 दिवसाला किंवा 22 दिवसाला 1.5 महिन्याला असं रक्त चेंज करणं लागतं. त्याच्या अंगात इतक्या कला आहेत, फक्त शरीराने तो सध्या अस्वस्थ आहे. तो शरीरानं त्याला खूप आजार आहे, पण तो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करतो, लोकाला हसवितो. असा आमचा प्रभू आहे, वलखेड गावचा प्रभू आहे. प्रभू शेळके हा वलखेडची आन बान आणि शान आहे. त्याने खूप कष्ट करून मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याला विशेष म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही गरज पण आहे, आर्थिक मदतीची गरज आहे आणि त्याला फॉलोअर्स वाढवण्याची सुद्धा गरज आहे. आणि ही वलखेडमध्ये पहिलीच अशी घटना आहे की एक खुदकरू मुलगा त्याच्या स्वतःच्या मेहनतीनं इथपर्यंत पोहोचला आहे आणि गावाला त्याच्याबद्दल खूप अभिमान पण वाटतोय आणि आनंद पण आहे. कशी परिस्थिती आहे बरं त्यांची? खूप गरिबीची परिस्थिती आहे. आज तुमच्या गावचं, वलखेड गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं होतं. काय वाटतं बरं गावकऱ्यांच्या काय भाव? खूप खूप आनंद होतो. प्रत्येक घराघरात ज्याला ज्याला समजलं कळालं त्याला आनंद होत आहे. आज तुमच्या गावचं नाव टीव्हीवर घेतलं जात आहे, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. त्याच्याबद्दल बी त्याच्याचमुळे हे सगळं शक्य झालं आणि त्याच्यामुळंच गावाचा अभिमान वाढला असं म्हणायला हरकत नाही. प्रभू शेळके आमच्या गावचा सर्वसाधारण माणूस आहे, पण तो बिग बॉसमध्ये गेला आम्हाला खूप आनंद वाटतो. गावकऱ्याचा खूप सपोर्ट आहे. त्याला फॉलो करा, त्याला सगळे करा. त्याला बिमारी आहे, महिन्यात रक्त बदलावं लागत त्याचं. बस एवढंच सांगून काय वाटतं बरं, बिग बॉसचा विजेता होईल का तो? इजेता 100% होणार आहे. जर आपण पाहिलं तुमच्या गावचं, परतूर तालुक्याचं, जालना जिल्ह्याचं नाव आज मोठं झालंय, गावकऱ्यांचा कसा अभिमान? नाही, गावकऱ्याला अभिमान आहे, आम्हाला खूप अभिमान आहे. प्रभू शेळके लहानपणी 8वीला गावापर्यंत शिकला, त्याच्यानंतर पुढं शिक्षण नाही झालं. प्रभू शेळकेचा आजार आहे. प्रभू शेळकेला महिन्याला 15 दिवसाला किंवा 22 दिवसाला 1.5 महिन्याला असं रक्त चेंज करणं लागतं. प्रभू हा खूप गुणी मुलगा आहे, खूप टॅलेंटेड आहे. त्याच्या अंगात इतक्या कला आहेत, फक्त शरीराने तो सध्या अस्वस्थ आहे. तो शरीरानं त्याला खूप आजार आहे, पण तो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करतो, लोकाला हसवितो. असा आमचा प्रभू आहे, वलखेड गावचा प्रभू आहे. प्रभू हा म्हणजे आमच्या गावचा रत्न आहे. त्याला बिग बॉसमध्ये एंट्री झाली, आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या गावाला झाला, आमच्या तालुक्याला झाला, आमच्या जिल्ह्याला झाला, आमच्या तालुक्यातल्या खूप मोठ्या लोकांना झाला. आमच्या गावातल्या खूप लोकांना फोन येतो, बाबा प्रभू काय आहे. प्रभू एक पत्राच्या घरात राहणारा मुलगा आहे. प्रभू शेळ्या चारीत होता. प्रभूची आई मोलमजुरी करून त्याचे वडील ड्रायव्हर आहेत. खूप हालाकीची परिस्थिती आहे. प्रभूच्या आजोबाचं ऑपरेशन झालेलं आहे बायपासचं. प्रभूला लाईक करा, सपोर्ट करा. प्रभूला खूप अडचणी आहेत जीवनात, पण तो लोकांच्या जीवनावर हास्य आणतो. असा हा प्रभू आहे. प्रभू खूपच चांगला मुलगा आहे. त्याला तुम्ही लाईक करा. बिग बॉसच्या घरामध्ये काही जणांना तो सांगत होता माझं पत्राचं घर आहे, त्याला खोटं वाटत होतं. याच्यात 1% खोटं नाही. पत्राचं घर आहे, त्याच्या पत्राच्या घरात वानरं 6 महिन्याला पत्राच्या खाली येतात, ते उजू परत वर टाकणं लागते. असं प्रभूचं घर आहे. प्रभूचं बाथरूम पहा तुम्ही आंघोळीचं. आमच्या इकडं ग्रामीण भागात त्याला नाहणी म्हणतात. ती नाहणी म्हणजे नुसतं खाली आहे फरची आहे. त्याच्या तुम्ही तिथं घरी पहा, मोठे पहा कसं आहे, कसं राहणे. त्याच्या असं वर पाहिलं तर सर्व सूर्यदर्शन होतंय. असं प्रभूचं घर आहे.